ठेविले अनंते तैसेची राहावे. पण खरंच शक्य आहे का? जीवनात समाधान का हवं? सतत काहीतरी हवं, अजून थोडं मिळालं की मग नक्की शांत बसू. पण खरंच का समाधान काही गोष्टी मिळाल्यावरच येतं? का तो एक दृष्टिकोन आहे? संत तुकाराम महाराजांची एक अमूल्य ओवी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. या एका ओवीत इतकं खोल विचार धन आहे की आयुष्य जगण्याची दिशा बदलू शकते. आज आपण आपल्याजवळ काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय नाही यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. नेहमी पुढच्या गोष्टी मिळवण्यासाठी धावतो. पैसा, घर, करिअर, मोबाईल, पदवी, ब्रँड्स, आणि या धकाधकीत समाधान कुठं हरवतं आपल्यालाच कळत नाही. पालक सतत मुलांना उत्तम भविष्य देण्याचा प्रयत्न करतात आणि ते योग्यही आहे. पण त्यासाठी ते जेव्हा त्यांच्या गरजेच्या वयात त्यांच्याजवळ नसतात तेव्हा पैसा असूनही प्रेमाचा आधार गहाण ठेवला जातो. खरं सुख हे गोष्टींमध्ये नसतं, ते दृष्टिकोनात असतं. वस्तूंमध्ये नसतं. आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव झाली तर आपल्याला स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागतं. आपल्या सर्वांना ऐकून माहिती आहेच, कस्तुरी मृग आपल्या पोटातच असलेल्या कस्तुरीचा सुगंध बाहेर शोधत रानभर भटकतं. तसंच आपणही बाहेर समाधान शोधत राहतो, जे आपल्या आतच, हृदयात किंवा अंतःकरणात असतं. समाधानी राहणं म्हणजे अपयशी होणं नाही. समाधानी राहणं म्हणजे अस्तित्वात भरभरून जगणं. प्रत्येक सुखी माणूस समाधानी नसतो, पण प्रत्येक समाधानी माणूस नक्कीच सुखी असतो. म्हणूनच ठेविले अनंते तैसेची राहावे ही ओवी म्हणजे आपण सर्रास वापरतो तशी निव्वळ म्हण नाही, ती एक जीवनशैली आहे. आपण जसे आहोत, जे आहे त्यात समाधान मानायचं शिकायला हवं. अपेक्षा ठेवूया, पण त्या इतक्या वाढू देऊ नयेत की आयुष्याचं गमकच हरवून जावं. आजच स्वतःला विचारा, मी खरंच समाधानी आहे का, की सतत शोधातच आहे? समाधानाचा शोध बाहेर नाही, तो आपल्या अंतर्मनात आहे. तुमचं उत्तर काय आहे? समाधान ही तुमच्यासाठी भावना आहे की सवय? आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.